अरे या जावई या नमस्कार म्हटलं नमस्कार नमस्कार. हा बाबा, नमस्कार नमस्कार. अहो चला की आता आतमध्ये आता इथेच उभे राहता की आई बाबाची वाट बघत आहे तुम्ही आतमध्ये बोलवासाठी. मी तुमची वाट बघत आहे की तुम्ही समोर कधी चलता आणि मी कधी चलते. वा रे वा, चला ना आधी तुम्ही चला. अमाय जवळ लाजता का हो, लाजता का तुम्ही? हा या ना, आपलंच घर वय ना. हा, तुमचं घर आमचं घर, आमचं घर तुमचं घर. या 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 लवकर या अंदर. हो, आले तवाच्या नुसतं बाहेर उभे आहे. या बाबा लवकर या अंदर. अहो जा ना पायधुवाल पाणी आणणं. हा पायधुवाल बकेट आणून ठेवली कोणी नाही तू ना. काय 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 समजते काय? पागल बायको आहे तू, समजत नाही का तुला? जेव्हा येऊन राहिला पाट पाण्याची बाल्टी टावेल साबण हा आणून ठेवायचं जा. हा कवा आणता तू बैताड बायको? अगे माय बाई, पाय पाय मी आणलंच नाही बापा. बरं मी जातो अंदर आणि आपल्या दरवाजापाशी ठेवतो. हा, आणि त्याला बलवत मी तोपर्यंत फटकन जातो ना, फटकन ठेवतो मी. हो, मला आठवणच राहिली बापा. ठेवतो म्हटलं आणि विसरूनच गेली बापा. काय हो? हो पहिलं पाय पाय आता पाय पाय. नमस्कार आजीबाई. नमस्कार बापा नमस्कार. आले काय माझ्या पोरगा आलं बापा. हो, कोमल म्हणे चला म्हणे, आई बाबाची आठवण आली म्हणे, तर चला म्हणे बा. आणि तसंही बाबानं बोलावलं होतं दिल्ली रसाला ये म्हणे बाई म्हणे. तर मी म्हटलं बाबाले नाही तर कोणाला पाठवल्यापेक्षा चल म्हटलं मीच होतो म्हटलं त्यासोबत. आता शुक्रवारी होता मला सुट्टीचाही दिवस होता. चला म्हटलं यावं म्हटलं घुमून, नाही काय. आलो मग आता आई बाबाच्या भेटीले कोमलले घेऊन. बरं झालं बापा येऊन गेले, चांगलं झालं ना. आता या मस्त पाहुणचार घेऊन खा. हा, उद्या आता 2-3 दिवस कोमलले ना ते घेऊन जाण बापा लवकरच. नाही, कुठं वेळ नाही आहे ना. हा, वेळ नाही आहे, घरी एकटी दोघच जण आहे आम्ही. तर जेवणाचा वाका होते, तर मग काही नाही कोमलले आम्ही उद्याच सकाळी वापस चाललो. हो, आज कसं सुट्टीचा दिवस आहे आणि उद्या शनिवार येते. सकाळी चाललो जाऊ आम्ही, नाही तर रात्री चाललो जाऊ. त्यात काही विषय नाही, पण उद्याच जातो आम्ही. मग लागत काळली आली कोमल तर मग ठेवून देतील 4-5 दिवस, नाही का आजीबाई? बाबा यांना जवळला घेऊन आतमध्ये आणा. हा, कशाला बाहेर ठेवता त्यांनी? कोणाची नजर लागून काही लागून लवकर घरात बोलवा. मारत बोलत बसता इथे बाहेरच. हो बाई हो, तू याही बरोबर आहे का? सांगते नाही मायबीन लोकांचं. बरोबर जाय तू अंदर, मी बोलावते त्याला. जवळ चला ना अंदर चला. हो या लवकर. हो हो, चला चला. आई बाबाजीच्या जवळ एवढं दहन नाही, दौलत आहे, त्याला माज नाही आहे, त्याला कोणत्या गोष्टीचा घमंड नाही आहे. आणि 2 दिवसाची पोट्टी त्याच्या घरी राहिले, काय गेली नवरा झाला तिचा, तर बापा बाबाला घर वचळून गेला, जवळून गेली ही तर बोलली नाही बापा. काय म्हणत होती आजी? काय म्हणत होती तुम्हाला? काही नाही, नमस्कार घेतला आजीचा. केव्हा आले, काय आले, कशी काय आले असं विचारत होती आजी, बाकी काय. अरे त्यांना इतकी विचारायची बेकार सवय आहे ना, काहून आले कसे आले, आणि स्वतःच्या घरचं काहीच नाही सांगत. त्यांना तुम्ही सांगतच नका जो का बरं आले काहून आले. आ, मी काय म्हणते तुम्ही त्यांच्यासोबत बोलतच नका जात जाऊ. हो, सरळ आपल्या घरात यायचं ना, कशाला त्यांच्यासोबत बोलता? ते लोक चांगले नाही आहे बरं. हो, कोणाच्या चांगलेपणावर जाडतात ती लोक. हो, चांगलं दिसत नाही त्यांना कोणाचं, म्हणून सांगत आहे मी तुम्हाला. बोलायचं नाही बिलकुल. अरे कोमल, काय आहे ते आजीबाई आहे, म्हाताऱ्या झाल्यात त्या. हा, काय म्हाताऱ्या माणसासोबत असं करायला परवडते का? आता त्या बसल्या होत्या तर त्यांच्यासोबत बोलणं भागच आहे ग. हो, सगळं तुमचं ठीक आहे, पण ती म्हातारी बाई आहे ते पण ठीक आहे. पण ती एक गोष्ट 10 जागी सांगते, 10 जागी सांगून ती गोष्ट म्हणजे अशी फैलून जाते आणि त्याचा दुष्परिणाम होतो. तुम्हाला तुम्ही कसं समजावू नंतर कधीतरी सांगणार मी. पण मी जसं जसं सांगतो तसं करत जा. हा, यानंतर कधीच बोलायचं नाही. आलं नमस्कार घेतला शिदा आपल्या घरात. हो, फालतूचं बाहेर बळबळ करत बसायची नाही, नाही का? हा बाबा, काही वाईट पण आहे का आजीमध्ये? तसं म्हटलं वाईटपणा म्हटलं तर बुडी थोडीशी. बरं जाऊ द्या ना, तुम्ही काय टेन्शन घेता? एवढं बोलले जाऊ द्या तिकडे. हो, टेन्शन नका घेऊ. गंगा चहा आणव लवकर. अरे कोमल, आईला सांगशील की मी काळा चहा पिते म्हणून? हा, काळा चहा मांडायला लावशील, मी पांढरा चहा नाही पित दुधाचा. हो हो, मी सांगितलं, आधीच सांगितलं आईला. मी आधीच सांगितलं आणि आईला माहित पण आहे तुम्ही काय पिता, काय खाता, काय नाही. तर मी सगळंच सांगितलं आईला. मग जवळ किती वाजता निघाले घरून तुम्ही? आम्ही आता दिवसभर मस्त काम केलं. 6 वाजेपर्यंत. 6 वाजता घरी गेलो, फ्रेश झालो. कोमलला म्हटलं कर तयारी, येऊ म्हटलं आईची बाबाची भेट घेऊन. आणि तसं पण कोमल सांगत होती का आई बाबांनी बोलावलं रसासाठी म्हणून. तर चल म्हटलं बा, आज उद्याचा शनिवार आहे, तेवढं काही जास्त काम नाही आहे. तर मग मी येऊन गेलो. तर आता उद्याचे दिवस काही काम नाही आहे. रविवारपासून खूप काम आहे माझ्या मागे आणखी. अच्छा बरोबर आहे ना, बरोबर आहे. अरे नमस्कार भाऊजी. अरे नमस्कार अनुराग भाऊ, या या बसा. कधी आले? अरे जस्ट 15 मिनिट झाले असेल आम्हाला यायला. आलो आणि बसलो इथं, अजून चाय पाणी व्हायचंच आहे आमचं. तुम्ही काय म्हणता, कुठून आले? अरे काही नाही, दुकानाकडे गेलो होतो, क्लास गीस घेतले पूर्ण ड्रायव्हिंगचे. आणि आता चला म्हटलं घरी फ्रेश गिश व्हावं म्हटलं मस्त, तर आलो बा. अच्छा हो. मस्त चालू आहे ना बिझनेस? हो हो, मस्त एक नंबर. ताई काय म्हणते, बोलतही नाही तू तर. हा, कोमल ताई. नाही रे बाबू, तू भाऊजी सोबत बोलत होता ना. मी म्हटलं बाई यांना बोलू दे म्हटलं आधी, नंतर मग मी बोलते म्हटलं अनुराग सोबत. म्हटलं तू तर माझ्या लाडाचा भाऊ आहे रे, तुझ्यासोबत बोलणार नाही का मी? आला का मा? हो ताई, आलो ना.
आणि बाबू हे कुठे गेले रे? काका आणि काकू कुठे गेले? काका आणि काकू आहे ना, ऑफिसमध्येच आहे. काका वर्धीला गेले होते, आता आले. आणि काकू पण आहे, आता सोबत येईल ते. आता मी आंघोळ वगैरे करतो आणि दुकानाकडे जातो. हा, तर मग काका काकू घरी येईल. अच्छा अच्छा, म्हणजे ड्युटी वेगवेगळी आहे नाही का? हो, एक जण पाहिजेच ना ऑफिसमध्ये बसायला, बरोबर आहे. हा, तर तुम्ही जाल, ते येईल घरी, असं आहे ते, नाही? हो हो, चला ना, तुम्ही तुम्ही पण चालता थोडीशी फिरायला तिकडे, हा, दुकानाकडे. बरं बरं, जाऊ ना, आपली कार घेऊन जाऊ आपली. थकली बापा. यांनी तर मला घरच्याच कपड्यांवर आणलं, घरचीच साडीवर आणलं यांनी मला. हो, मी नाही का साडी वगैरे बदलवते म्हटलं तर नाही नाही, चल म्हणे आपल्याला गाडीतच जावं लागते म्हणे, असं आणि तसं. घातली बाई जुनी पुराणी साडी ना चालली आली. तुझी भाऊजी इतकी घाई करते रे, इतकी घाई करते. आणि त्यांना कधी चल म्हटलं ते ऐकत नाही म्हणे, आणि त्यांच्या मनात आलं का फटाफट ती तयारी करून घेते आणि आपल्याला काही करून नाही देत. चल म्हणते तशीच म्हणते. आया लागलं बापा असंच, मग आता काय करतो. अरे कोमल, तू तयारी करत बसली असती ना, तर आपल्याला घरीच 7 साडेसात वाजले असते, नाही का? बाबा तुम्हीच सांगा बरं, बाईची तयारी म्हटलं तर किती लिचकट काम राहते. हो हो, तुमचंही बरोबर आहे म्हणा. तुमचंही बरोबर आहे. त्याचं लयच लिचकट काम राहते. काही नाही होत बाई, जाऊ दे. काऊन बापा आई काय झालं? काऊन अशी बसली आहे बापा? काही नाही हो माय चंदा. अव ते नाही का माय गंगाची पोरगी आली. गंगाची पोरगी नाही का रसाला आली वाटते बाई. अमाय कोण ते? कोमल का व? कोमल कोमल सांग तिचं नाव. हा कोमल सवय बापा. ये बाई, तू ये गोष्ट ऐकायला ये माय, बस. हो बापा, कर ना गोष्टी तू कर, मी सांगू लागतो. तर मग तर काय काय झालं हो आई मग? काही नाही माय, पोटीले भल्ला गर्व चढला बापा. तोंडापासून जाते तर वास नाही घेत. लय गर्व चढला पोटीले. अवत जावाई माणूस तरी बोलला मायासोबत, नमस्कार घेतला. कसं काय आजीबाई विचारलं. अन पोट्टी माया मांडीवर खेळणारी, लहानपणापासून माझ्याकडे राहणारी, खाणारी पेणारी, मग तोंडापासून गेली तर बोलली नाही बाई. भल्ला बेकार वाटला हो माय. 2 दिवस काय सुखाचे भेटले माय, तर भल्ला गर्भ चढून गेला बापा गंगाच्या पोरीले. हो, बोलत नाही पाहताही नाही म्हटलं. हो ना. काय माय त्या जवायची गाडी, काय त्याचे कपडे, आणि काय त्याचे कपडे हो बापा. ताल नाही पावले जातो बापा. मस्त घर भेटलं आणि तिथे गर्भ चढला बिचारे आता. हो, गंगा आलती बाहेर, तर गंगाने नाही बोलायला लावलं हो बापा. भल्ला गर्भ चढला हो त्याले, गर्भ चढला बापा भल्ला. माय हाव का व? बरोबर आहे ना माय. पाय बाई, गर्व नाही चढायला पाहिजे बापा. माय बापाच्या घरी काय आहे व? काय आहे माय बापाच्या घरी? एकदम एवढं सुख पाले भेटलं म्हणजे कोणालाही पावल्यान जात, कोणालाही ते भावत नाही. हो, ते असं वाटते आम्ही कुठं आलो ना कुठं नाही, मार चालल्या जाते बापाच्या ढगात. काय माय बापाच्या घरी 5-5 रुपयाचं तेल विकत आणा लागे तेल. आणि पाय हो माय, पोट्टीनं आपले चाल ढाले बदलून टाकले नाही माय बाई. हो का व? हो ना बिचारे शालू. तूच तरी काय हो माय, तिथं बसली होती व बापा. तिला पाहून घरात चालली जाते अजून. हो, काय पाच बसली तिथं? तुला मोठी सवय बापा. अरे बापा, आता म्हातारा माणूस हो बापा, मी बसणार नाही तर काय घरातल्या घरात राहीन काय. नाही ते नाही म्हणत नाही, बोलली लक्ष नसेल तिचं. पण लक्ष होतं, लय वेळ माझ्याजवळ उभी राहिली, पण मागं पलटून अशी बोलली नाही. आजी बसली का व? तब्येत पाणी कशी आहे व? का काही नाही बिचारे. मला बेकार वाटलं व बापा. लग्नात मी तिथे 5,000 समाधान घेतलं ना माय. घराबाची पोट घे म्हटलं, अंगाभोवती खेळे म्हटलं, बरं बिचारे लहानपणी बोललं, बेकार वाटलं ते गेली. तो आता तोंडापासून जाते तर बोलत नाही हो बापा. गर्व चढला बाबा तिले. जाऊ दे ना माय आई, काय एवढं टेन्शन घेतो. ज्याचं बाप त्याच्यापाशी बरोबर देव दाखवते, देव बरोबर दाखवते. हे हातावरचं पडत हातावर शेत असते माय. हो, जाऊ दे, काय टेन्शन घेऊ नको. काही नाही, जाऊ दे. नाही व बापा, बिचारी सुखातच राह बापा. पण 2 शब्द प्रेमाचे माय म्हणणं सवय व, बाकी काही नाही. जाऊ दे म्हणा, ते तिच्या घरची सुखी आपल्याला काय करावं लागते. जाऊ दे, नाही बोलली बापा. सुखात पडली सुखात राय म्हणा, हेच लय आपल्यासाठी, बाकी काही नाही. नाही तर काय माय, कोणाच्या की बाईचं बिचारे चांगलं सोचा लागते माय काकी. नाही काय, आता झालं आपलं, गेलं पार पडलं. आता आपल्याच जिंदगाने माहिती ना तुला कशा गेल्या, तर आपल्यासारख्या त्याच्या नाही गेल्या म्हणजे झालं बापा. आणि त्याच्याकडून आपल्यासारखी जिंदगाने काळ नाही होत, नाही काय. आणि त्या सुखातच बऱ्या बापा. आणि जाऊ दे, नाही बोलली चांगली सुखी राय म्हणा बापा. हो, नाही तर काय माय. हो बस बापा, नाही तर आपल्या नवरीसारखी बेवडे ना भावडे सुधे पाले बुधे नाही काय. त्याच्यापेक्षा तर बराच भेटला म्हणा. जाऊ दे, काय माय रुस्तव तिच्यावर, पोरगी बारगी ते, जाऊ दे. जाऊ दे.